नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर खानदेशात जाण्याचा आणि खानदेशातल्या चुलीवरील झणझणीत आणि खमखमीत अशा वांग्याचं भरीत आणि भाकरी खाण्याचा अतिशय छान असा योग जुळून आलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चुलीवरचं वांग्याचं भरीत. मित्रांनो, त्यासाठी आपण 2 ते 3 किलो भरताची वांगी घेतली आहेत आणि त्यांना तेल लावून मस्तपैकी चुलीवरती भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर भाजून घेऊन त्याची वरची साल काढून भरीत आपण असं ठेचून घेतलेलं आहे आणि एका परातीत काढून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता चूल पेटवलेली आहे. त्यावर एक मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये काही तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलात आपण सर्वप्रथम आधी कांदा टाकलेला आहे. कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर 5 ते 6 मोठ्या मिरच्या घेऊन त्यांना कट करून अशा आपण त्या तेलामध्ये आपण आता तळत आहोत. त्याच्यानंतर त्याच्यात आपण लसूण देखील घातलेला आहे आणि कांदा, लसूण आणि ह्या मिरच्या आपण आता त्या गरम तेलामध्ये मस्तपैकी 5 ते 10 मिनिटं परतवून घेणार आहोत. तसेच या तेलामध्ये आपण सर्वात आधी शेंगदाणे देखील घातलेले आहे. आपण त्या भरतामध्ये शेंगदाणे देखील घालतो. हे बघा, आपण बघू शकता यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा घातलेले आहे आणि ते मस्तपैकी आपण आता या गरम गरम तेलामध्ये तळून घेत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण लवंगी मिरच्यांचा एक ठेचा बनवून घेतलेला होता मित्रांनो. तर तो ठेचा देखील आपण तिखटपणा येण्यासाठी आपण यामध्ये लाल मिरची न वापरता हिरव्या मिरचीचा ठेचा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. तर यामध्ये आपण तुम्हाला मित्रांनो, जर खूप तिखट खायची सवय असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे यामध्ये ठेचा ॲड करू शकता. आपण आता याच्यात ठेचा देखील ॲड केला आहे. सर्व मिश्रण आपण व्यवस्थित गरम तेलात आपण परतवून घेत आहोत. खूप छान असा वास यायला सुरुवात झाली आहे. अतिशय झणझणीत असा फोडणीचा ठसका देखील लागतो आहे. त्यामुळे असं वाटतंय आपलं भरीत अतिशय छान बनणार आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत कांद्याची पात. कांद्याची पात आपण मस्तपैकी चिरून घेतलेली आहे आणि धुवून आपण ती कांद्याची पात आता या तेलात आपण आता घातलेली आहे. ती कांद्याची पात देखील आपण आता परतवून घेणार आहोत आणि थोडा वेळ 5 ते 10 मिनिटांमध्ये ती कांद्याची पात व्यवस्थित शिजली की त्यानंतर आपण आता त्याच्यात आपलं वांग्याचं भरीत घालणार आहोत. व्यवस्थित कांद्याची पात परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कांद्याच्या पातनंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. मित्रांनो, मीठ ही तुम्ही आपल्या चवीप्रमाणे घेऊ शकता. आता आपण याच्यात मीठ ॲड केलेलं आहे आणि आपण जे वांगी भाजून जे आपण ते मिश्रण तयार केलं आहे ठेचून, ते आता पूर्ण वांग्याचं आपण मिश्रण आता आपल्या पातेल्यामध्ये आपण घालणार आहोत. तर संपूर्ण वांग्याचं आपण केलेलं मिश्रण आपण आता गरम गरम तेलात या पातेल्यात आपण घालत आहोत. मित्रांनो, या प्रकारचं जे भरीत आहे तुम्हाला फक्त खानदेशातच खायला मिळेल मित्रांनो. खानदेशमध्ये भरीत अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि ही जी बनवण्याची पद्धत आहे तुम्हाला ही स्पेशली खानदेशात बघायला मिळते. जे की कांद्याची पात आणि हिरवी मिरची वगैरे घालून या ठिकाणी असे भरीत केले जाते. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओंना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण वांग्याचं मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता ते पूर्ण एकजीव आपण आता करणार आहोत. व्यवस्थितपणे हलवून घेतलेलं आहे आणि मित्रांनो, हे बघा तुमच्यासमोर आपलं खानदेशी पद्धतीचं चुलीवरचं झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे आणि सोबत आपण कांदा आणि लिंबू चिरून घेतलेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, कमेंट, शेअर करून नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तोपर्यंत बघत राहा आपलंच हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फंजॉयमेंट. चला तर पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.